नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, वन विभागाची भरती 2023चे सध्या पेपर सुरू आहेत. तर यामध्ये वनरक्षक या पदासाठीचे पेपर सुरू झालेले आहेत. बघा, अकाउंटंट तसेच जे सर्वेयरचे पेपर आहेत तर ते ऑलरेडी झालेले आहेत. आता वनरक्षकचे सुरू झालेले आहेत. तर ते आलेले पेपर प्लस वनरक्षकचे जे काही पेपर झाले तर त्याला अनुसरून जे काही मराठी ग्रामरचे महत्त्वाचे टॉपिक आहे, म्हणजे तुमचा पेपर जर याच्या पुढे समजा उद्या परवा असेल किंवा 11 तारखेपर्यंत असेल, तर मराठी ग्रामरचे कोणते टॉपिक तुम्ही प्रकर्षाने केलेले पाहिजे आणि प्रश्न नेमके कसे विचारत आहेत व किती डेप्थमध्ये प्रश्न विचारत आहेत मराठी ग्रामरचे, ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मराठी ग्रामर जर आपण बघितलं तर खूप सारे टॉपिक्स त्यामध्ये आहेत, परंतु काही महत्त्वाचे टॉपिक आहे ज्यावर आपल्याला TCS प्रश्न विचारताना दिसते. तर त्यामध्ये कोणकोणते आहेत आपण ते वन बाय वन बघूया. बघा, आता तुम्ही जर फॉरेस्टचा पेपर पॅटर्न बघितला वनरक्षकसाठीचा, सो वनरक्षकमध्ये तुम्हाला 15 प्रश्न मराठी, 15 प्रश्न इंग्लिश, 15 प्रश्न तुमचे गणित बुद्धिमत्ता आणि 15 प्रश्न GK वरती येणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत, म्हणजे 30 असे तुमचे 120 गुण टोटल होणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या पेपरमध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे तुम्हाला सर्व प्रश्न अटेम्प्ट करावेच लागतील आणि ते केलेच पाहिजे. तर मराठी व्याकरणाचे तुम्हाला 15 प्रश्न येणार आहेत. जे सर्वेयरचे पेपर झाले किंवा जे अकाउंटंटचे पेपर झाले तर त्यामध्ये 25 प्रश्न मराठी ग्रामरचे होते. 25 पैकी मित्रांनो, आता 25 पैकी जर आपण विचारात घेतलं तर तुम्हाला 15 प्रश्न सहज सुटणारे होते आणि जे वरील 10 प्रश्न आहे किंवा त्यापैकी त्यातल्या त्यात आपण 5 प्रश्न जे आहेत ते खूपच चॅलेंजिंग होते आणि 5 प्रश्न ज्याने व्यवस्थित अभ्यास केलेला आहे त्याला जमणारे होते. म्हणजे ॲव्हरेज स्कोअर मित्रांनो 20 मुलांनी घेतलेला असेल, 20 किंवा त्याला आपण 18 करू शकतो इथे, कारण तेवढंही सोपं नव्हतं आणि तेवढं कठीणही नव्हतं. ओके, आता तुम्हाला वनरक्षकला 15 गुणांसाठी 30 गुणांसाठी 15 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यासाठी कोणते टॉपिक व प्रश्नांचा फॉर्मॅट कसा आहे TCSचा ते आपल्याला माहीत करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं पोलीस भरतीला असतो तर तसा फॉर्मॅट नक्कीच इथे नाही आहे. इथे डायरेक्टली TCS पॅटर्न आहे, त्यामुळे प्रश्नांची लेवल दर्जा जो आहे तो खूप म्हणजेच मॉडरेट टू हार्ड आपण म्हणू शकतो. इझी सर्व प्रश्न इझी नाहीत. आता 15 पैकी तुम्हाला 5 ते 7 प्रश्न खूपच इझी येऊ शकतात, परंतु जे वर प्रश्न आहेत म्हणजे हे तर सर्वांचेच बरोबर येतात, परंतु याच्या वर ज्यांचे बरोबर येतील तर तेच लिस्टमध्ये आपल्याला आणि माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो की बघा, 2019मध्ये जी फॉरेस्टची एक्झाम झाली होती तर त्याचा पेपर मी पास झालेलो होतो आणि ग्राउंडला मला कमी मार्क्स होते, त्यामुळे माझं तिथे सिलेक्शन झालेलं नव्हतं. पण ठीक आहे, मी आता यावेळेस तर पेपर नाही देणार आहे. तेव्हा मला पेपरमध्ये बघा 120 पैकी जवळपास 78 गुण मिळाले होते आणि तेव्हा निगेटिव्ह मार्किंग देखील त्यामध्ये होती. तर याच हिशोबाने मी तुम्हाला लेक्चर्स मॅथचे कंडक्ट केले होते, परंतु त्याला रिस्पॉन्स खूप कमी आला, त्यामुळे आपण ते बंद केले. सो आता आपण हे मराठीचे टॉपिक जे आहे ते बघूया कोणकोणते महत्त्वाचे आहे. बघा, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द फक्त एक नजर टाकून घ्या. जनरली सोपेच विचारले जात आहे. आता बघा, अकाउंटंटच्या एका पेपरला तर ओले सुके असा विरुद्धार्थी शब्द होता. आता हा कोणाला नाही येणार बघा, ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना पण येईल, ज्यांनी नाही केला त्यांना पण येईल. तर समानार्थी विरुद्धार्थी शब्द वेळ असेल तुमच्याकडे आता तर ते वाचून घ्या, नसल्यास ते सोपे येतात, थोडे लॉजिक लावायचे आणि ते बरोबर येऊन जातात. समानार्थी विरुद्धार्थी झाले. आता शब्द वैभव बघा, हा टॉपिक शक्यतो कोणी वाचत नाही. यावरती देखील प्रश्न आपल्याला दिसायला मिळतो. बघा, सुनील हा शब्द दिलेला होता पेपरमध्ये अकाउंटंटच्या आणि सुनीलचा आपल्याला अर्थ विचारलेला होता त्यांनी. सो अर्थ आता त्याचा कसे दिले होते ऑप्शन बघा. सुनील म्हणजे काय, तर उत्तम असा लाल रंग, सुनील म्हणजे उत्तम असा निळा रंग, सुनील म्हणजे उत्तम रंग आणि यापैकी नाही असे ऑप्शन होते. तर सुनील म्हणजे काय, तर उत्तम असा निळा रंग. अशा प्रकारे या शब्दवैभव टॉपिकवरती प्रश्न येत आहे. आता हा टॉपिक कुठे मिळेल, तर हा टॉपिक मित्रांनो मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे जे शब्दधन आहे, तर त्यामध्ये हे दिलेलं आहे. त्यानंतर प्रयोग. आता प्रयोगावरती खूपच डीपमध्ये प्रश्न विचारले जात आहे. प्रयोग तुम्हाला सर्व तोंडपाठ असावे, त्यांचे उदाहरणं, त्यांचे म्हणजेच टाईप्स जे आहेत ते सर्व पाठ असावे. जसं की तुम्हाला माहीत आहे, प्रयोगाचे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग हे मेन प्रकार आहेत, म्हणजे मेन टाईप्स आहेत, कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग. तर यातील तुम्हाला जे सब टॉपिक आहेत किंवा यातील जे सब त्यांचे प्रकार आहेत तर ते तुम्हाला बघायचे आहे. म्हणजे कर्तरीमध्ये तुम्हाला सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी अशा ऑप्शनमध्ये दिसतील. डायरेक्टली ते काय करतात, वाक्य देतात तुम्हाला, एक वाक्य देतात. समजा
राधिका केर काढते, तर या वाक्यातला प्रयोग ओळखा आणि त्यामध्ये उपप्रकार जे आहेत ते तुम्हाला ऑप्शनमध्ये देतात. म्हणजे सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, भावे, कर्मणी, प्रधान कर्तृक, तर या स्वरूपाचे ते तुम्हाला तिथं ऑप्शन देत असतात. त्यामुळे ते ऑप्शन बघून तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. तुम्हाला टाईप कोणता आहे ते सहज ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वारंवार ते चॅप्टर बघणे. समजा आता आपण बघतो की कर्तरी प्रयोग बघितला, मग त्यामध्ये सकर्मक कसा ओळखायचा, अकर्मक कसा ओळखायचा हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर कर्मणीमध्ये जे काही प्रकार आहेत बघा, शक्य कर्मणी, प्रधान कर्तृक कर्मणी, जे काही तुमचं बरेचसे यामध्ये प्रकार आहेत, तर त्यावरती तुम्हाला प्रश्न येत आहेत. आणि प्रश्न बघा खूप डीप आलेला होता, जो अकाउंटंटच्या पेपरमध्ये आलेला होता तो खूपच डीप प्रश्न होता. जसं की बघा, तुम्हाला त्यांनी 4 ऑप्शन दिलेले होते आणि त्यातला चुकीचा शोधायचा सांगितला होता. चुकीची जोडी ओळखा. मग त्यांनी जोड्या कशा दिल्या होत्या की एक एक प्रयोगाचं उदाहरण तुम्हाला दिलेलं होतं आणि त्यापुढे त्याचा प्रयोग कोणता आहे ते लिहिलेला होता टाईप. समजा मला आज बाहेर जावं ते असं आहे, तर ते शक्य कर्मणी प्रयोग असं दिलेलं होतं. म्हणजे ही जोडी बरोबर आहे. अशा 3 जोड्या त्यांनी बरोबर दिलेल्या होत्या आणि एक जोडी त्यातील चुकीची दिलेली होती, तर ती चुकीची आपल्याला ओळखायची होती. म्हणजे प्रश्न किती डीप आहे ते बघा. MPSC सारखा प्रश्न हा विचारलेला होता. सो प्रयोग तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. त्याचे टाईप्सवरती जास्त भर द्या, प्रश्न तुमचे सुटून जातील. त्यानंतर अलंकार. आता अलंकारावरती तुम्हाला डायरेक्टली ते उदाहरण देतात आणि त्या उदाहरणाचा कोणता अलंकार त्यामध्ये वापरलेला आहे उदाहरणामध्ये ते विचारतात. सो अशा प्रकारे प्रश्न येतात. तर प्रयोगावरती 2 प्रश्न दिसू शकतात तुम्हाला, अलंकारावरती देखील 1 किंवा 2 दिसू शकतात मॅक्झिमम. सो ते प्रॉपर करून ठेवायचं आहे. अलंकार आता खूप सारे आहेत मित्रांनो पुस्तकामध्ये, पण तेवढे सर्व करायचे नाही. जे काही महत्त्वाचे आहे बघा, जसं की यमक अलंकार आहे तुमचा, श्लेष अलंकार आहे, त्यानंतर इतर सर्व अलंकार, रूपक आहे, त्यानंतर चेतन गुणोक्ती आहे. तर यासारखे जे महत्त्वाचे वाटतात ते टॉपिक तुम्ही कव्हर करायचे आहे. अलंकारवरती प्रश्न तुमचे सुटतील. त्यानंतर सारख्या अर्थाची म्हण विचारतात बघा, बऱ्याच पेपरमध्ये विचारली जात आहे. म्हणजे कसं बघा, आता अकाउंटंटच्या पेपरला आली होती बघा म्हण की कामापुरता मामा या म्हणीच्या सारख्या अर्थाची म्हण सांगा. मग आता तिथे खूप साऱ्या म्हणजे 3 ऑप्शन वेगळे होते आणि एक ऑप्शन होता की ताकापुरती आजीबाई, तर हे त्याचं उत्तर करेक्ट होतं. म्हणजे कामापुरता मामा याची समान अर्थाची म्हण ताकापुरती आजीबाई ही आहे. त्यानंतर वाक्य रूपांतर तुम्हाला विचारलं जात आहे. वाक्य रूपांतर इन द सेन्स की तुम्हाला वाक्याचं रूपांतर करायचे आहे. म्हणजे 2 वाक्य तुम्हाला देतील आणि त्याचं संयुक्त वाक्य बनवा किंवा मिश्र वाक्य बनवा किंवा याचं एकच सेंटेन्स बनवा. तर अशा प्रकारे तुम्हाला ते देत आहेत. शुद्ध वाक्य ओळखा. आता यामध्ये त्यांनी खूप सारं म्हणजे शुद्ध वाक्य कसं ओळखायचं सांगितलं बघा. ते एकच वाक्य त्यांनी क्रियापद पुढे, त्यानंतर काही सब्जेक्ट मागे, कर्ता मागे असं करून दिले होते जंबलमध्ये आणि त्यातील आपल्याला व्यवस्थित जे वाक्य आहे ते ओळखायचं होतं. आणि बघा विरुद्धार्थी शब्दांचा पॅटर्न त्यांचा कसा आहे विचारायचा, मला आता आठवलं बघा. विरुद्धार्थी शब्दामध्ये ते कसं विचारत आहे, तुम्हाला एक वाक्य देत आहे, वाक्यामध्ये ते एक रिकामी जागा देत आहे आणि तिथं कोणता शब्द बसेल ते विचारत आहे. म्हणजे समजा इथं समजा आधुनिक असा शब्द जर बसत असेल तर तो देखील ऑप्शनमध्ये दिसेल आणि अर्वाचीन असा शब्द देखील तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसेल. म्हणजे तिथं प्राचीन नव्हे असं ते मेन्शन करतात. म्हणजे आधुनिक किंवा अर्वाचीन आपल्याला ते सिलेक्ट करायचं असतं. अशा प्रकारे विरुद्धार्थी शब्द किंवा समानार्थी शब्दाविषयी ते वाक्यामध्ये तुम्हाला टाकण्यास लावत आहे ते. म्हणजे त्याचं नेमकं काय तिथं उत्तर येणार आहे ते. सो हे या प्रकारे आहे, परंतु ते आपल्याला जमतं जर प्रॉपर तुमचा मराठी भाषेचा अभ्यास असेल किंवा तुम्ही 10वी-12वीला मराठी असेल तुमचं, तर ते जमून जातं. तेवढं काही त्यामध्ये विशेष नाही. त्यानंतर अचूक शब्द ओळखा. हे तर येतच बघा. एक प्रश्न लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा यावरती तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच दिसतो. देन शब्दसमूहाबद्दल एक शब्द, यामध्ये जोड्या लावा तुम्हाला विचारतात बघा. ते राहतं बघा उंटांचा तांडा, तर यासारख्या जोड्या तुम्हाला विचारतात. शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द किंवा एक शब्द द्या, ते देखील तुम्हाला जोड्या लावा या स्वरूपामध्ये विचारता आहे. म्हणजे असं नाही की फक्त दिला आणि त्याचं काय तर ते 4 ऑप्शनमध्ये, तसं नाही. तर जोड्या लावा, त्याचे ऑप्शन्स पुन्हा आणि तेव्हा ते सॉल्व करायचं असतं. त्यानंतर वाक्प्रचार. वाक्प्रचारवरती देखील तुम्हाला जोड्या लावा टाईपमध्ये प्रश्न येत आहे किंवा चुकीची जोडी ओळखा या प्रकारे प्रश्न येत आहे. आता बघा हे काही 12 टॉपिक मी दिलेले आहेत. 12 टॉपिकमधले समजा अलंकार आणि प्रयोग यावर 2-2 उदाहरणं जर आपण लक्षात घेतले तर 15 मार्क्स किंवा 15 क्वेश्चन्स तुमचे इथे कवर होतात आणि तुम्हाला 15 पैकी नक्कीच तुमचे 13 किंवा 12 गुण
पेक्षा जास्तच बरोबर आले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला लिस्टमध्ये तुमचं नाव कुठेतरी दिसणार आहे. ओके, सो आपल्याला कुठेच मागे राहायचं नाही आहे. सर्व टॉपिक जे आहे ते पुन्हा रिवाईज करा. तुमच्याकडे जेवढे वेळ असेल, जेवढे दिवस असतील तेवढे दिवस तुम्ही सत्कारणी लावा आणि हे टॉपिक प्रकर्षाने करा. आता विभक्ती वगैरे हे करायचं का? आता विभक्ती वगैरे यावरती प्रश्न शक्यतो दिसला नाही, परंतु मित्रांनो सिलेबसला आहे, आपल्याला तो करावाच लागेल. तो तुम्ही ओझरता बघून घ्यायचा आहे. फक्त प्रत्यय बघा विभक्तीचे वगैरे, की काय नेमके प्रत्यय कुठे कोणत्या विभक्तीला कोणता प्रत्यय आहे. आणि इतर जे आहे, समजा आपली वर्णमाला आहे किंवा बऱ्याच अशा गोष्टी, बरेच असे टॉपिक आहेत, ते फक्त वर बघून घ्या. परंतु प्रयोग, अलंकार हे टॉपिक जे आहे ते तुम्हाला डीपमध्ये त्यामध्ये जायचं आहे आणि चांगलं ते पाठच करायचं आहे डायरेक्टली, जेणेकरून तुम्हाला वेळेवर ते आठवायला पाहिजे. आपण असंच शक्य झालं तर इतर सब्जेक्ट जे आहे किंवा इतर टॉपिक जे आहे त्यावरती देखील कोणकोणते टॉपिक विचारले जात आहे इतर विषयामध्ये ते देखील कवर करूया. आय होप की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक आयडिया आली असेल की आपल्याला नेमका कोणता टॉपिकवरती भर द्यायचा आहे, फोकस आपला कुठे असला पाहिजे आणि प्रश्न नेमके कसे येत आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला तुम्ही अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.